नाशिकमध्ये दारूवरून एक धक्कादायक घटना घडली। सिन्नर फाटा परिसरामध्ये ग्राहकाला मोफत दारू दिली नाही म्हणून संतापलेल्या ग्राहकाने दारूचं दुकानच पेटवून दिलं। सिन्नर फाटा परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली। दारूचं दुकानच पेटवून दिल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। दुकानाला लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू होते। नाशिकच्या सिन्नर फाटा परिसरात सोनू भगत नावाचा एक व्यक्ती दारूच्या दुकानात गेला होता। सोनू भगतची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। सोनूने पैसे न देता मद्य मागितले, यासाठी त्याने दुकानदाराला देखील मोठ्या प्रमाणात दमदाटी केली, परंतु दुकानदार त्यास मोफत दारू देण्यास नकार दिला। दुकानदाराने सोनूला दारू देण्यास नकार दिल्यानंतर तो संतापला। रागाच्या भरात त्याने दुकानदाराला दमदाटी केली आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली, परंतु राग अनावर झालेल्या सोनूने थेट दारूचं दुकानच पेटवून दिलं। या घटनेत दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळते। सोनू भगत याला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलीस पुढील चौकशी करत आहेत। आतापर्यंत आपण दारूवरून भांडणं झाल्याच्या अनेक घटना पाहिल्या। बऱ्याच वेळा दारूवरून किंवा दारूच्या नशेत अपघात आणि खून झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत, परंतु नाशिकमध्ये आता दारू दिली नाही म्हणून थेट दुकान पेटवल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून आरोपीने रागाच्या भरात दुकानाला आग लावल्याचं समोर आलं।